दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडमध्ये महावितरणच्या भूमिगत वीज वाहिन्या ठरतायत धोकादायक। शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते आक्रमक। खेडमधील महिलांसाठी श्रेया कदमांकडून आनंदाची बातमी। सनई वादनात संदेश मुरुडकर यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ऐतिहासिक विक्रम। रायगड जिल्हा परिषद सभापतीपदी चंद्रकांत कळंबे आणि सौ रसिका राजाखेणी यांची शिवसेनेच्या वतीने अधिकृत निवड। आणि सुकिवली येथील औदुंबर श्री दत्त देवस्थान मठ येथे राम जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन। आता पाहूया सविस्तर वृत्त। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये सध्या सुमारे 40 कोटींच्या नळपाणी योजनेच्या जलवाहिन्यांचं काम सुरू आहे। मात्र या कामात यापूर्वी खेड शहरात धोकादायकरित्या झालेल्या महावितरणच्या मुख्य वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामामुळे अडथळा येतोय। आज शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख या प्रकरणात आक्रमक झाले असून नागरिकांचा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल करत त्यांनी संबंधित बेजबाबदार अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। आज आपण या ठिकाणी ज्या वेळेला नगरपालिकेची नळपाणी योजना चालू आहे त्याचं काम चालू असताना महावितरणचा हा ढोबळ कारभाराचं हे आपल्या समोर आलं आहे। या ठिकाणी महावितरणची जी केबल आहे ती कमीत कमी 7 इंच 8 इंच कुठं 1 फूट अशा पद्धतीने मेन रस्त्यावरती यांनी अंतरलेली आहे। त्याच्यावरती कुठंही कवरिंग नाही, त्याला काय गार्डिंग असायला पाहिजे हे कुठंही नाही। आणि हे ज्या वेळेला योजना झाली की अंडरग्राऊंड केबलची त्यावेळेला कुठल्याही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याचा फटका आता ज्या वेळेला नगरपालिकेची योजना चालू आहे त्या वेळेला आम्हाला अडथळा येतोय आणि हे प्रत्येक वेळेला त्याचा भुर्दंड हा नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठेकेदारांना भरायला लागतोय। जेणेकरून हे आता मी या ठिकाणी एवढंच सांगतोय की ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे काम घेतलेलं होतं ही केबल कमीत कमी 3 फूट खाली जायला पाहिजे होती। ती खाली गेल्याच्यानंतर त्याच्यावरती लादी टाकून लादीवरती केबल अंतरून त्याला गार्डिंग केलं पाहिजे होतं। जो हा पाईप येतो त्याच्यानी हे कुठेही आपल्याला दिसत नाही आहे आणि इथं ज्या वेळेला केबल फिरते त्यावेळेला इथल्या कर्मचाऱ्यांना पण सांगता येत नाही की ही लाईन कुठनं येते म्हणून। तर आता जर इथं बघितलं तर ही सरळ जाते, परंतु तिकडनं गोल गुंडाळा उरलेली पाईप जी केबल आहे ती इथंच ठेवलेली आहे आणि ती कमीत कमी 6 इंचावरती आहे। असा हा ढोबळ कारभार जो आहे जो महावितरणचा, त्या सर्व अधिकाऱ्यांना एवढंच सांगतोय की याची पूर्णपणे चौकशी करावी। ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम केलेलं आहे, हे बोगस काम केलं आहे, ते संपूर्ण काम त्यांच्याकडनं पुन्हा या सुस्थितीमध्ये केलं पाहिजे, नाहीतर ते त्यांच्याकडे जे दिलेले पाहिजे त्याची वसुली लावली पाहिजे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात लवकरच बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र दुकानगाळे उभारले जाणार आहेत। सामाजिक कार्यकर्त्या श्रेयाताई कदम यांनी याबाबत आश्वासन दिलं। साथी महिला सामाजिक विकास संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे महिला स्नेह मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना श्रेयाताई कदम यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देत संस्थेला भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली असून महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। तर ती पदवी वाढलेली आहे तेवढी जबाबदारी सुद्धा माझ्यावर वाढलेली आहे आणि ती जबाबदारी मी 100% पार पाडेन हा शब्द मी तुम्हाला देते। ह्याच्यासोबत ताई मला वाटतं आज खरं तर योगायोग एवढा चांगला आलाय की आज साथी संस्थेसोबत कुठे ना कुठे आजच्या दिवशी माझी नाळ जुळली आहे। आणि मी एवढं सांगेन जसं तुम्ही सांगितलं की आमदाराची बायको म्हणून नाही, मंत्रीची बायको म्हणून नाही, पण तुमची वहिनी ही स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर, माझ्याकडे पण अकाउंटला पैसे भरपूर आहे, काळजी करू नका, माझी स्वतःची पण कंपनी आहे, फक्त दादांच्या आणि भाईंच्या आशीर्वादावर नाही पण स्वतःच्या ताकदीवर तुम्हाला शब्द देते ह्याच्या पुढे आपल्या संस्थेला जी काय मदत लागेल त्याच्यासाठी श्रेया योगेश कदम 24 तास तुमच्या पाठीशी उभी आहे। जैन सर तुम्ही खरं तर खूप छान मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करत असताना सरांनी सांगितलं की आजकाल काय झालं महिलांचं कुठे ना कुठे पावर वाढत चाललंय। खास करून आता या व्यासपीठावरच उदाहरण देईन, आमचे निकेतन दादा प्रेमल दादा बसले यावेळी
मला आवर्जून आमच्या महिलांना सांगायला आवडेल की खेड शहरात पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा पहिल्यांदा हा इतिहास घडलेला रामदास भाईंनी घडवलेला. आपल्याकडे 21 सीटा होत्या, त्याच्यातून 10 सीटा नगरसेविकांच्या होत्या, 10 सीटा नगरसेवकांच्या होत्या आणि एक नगर अध्यक्षाचा होता. अभिमान वाटतो की यावेळी खेड नगर पंचायतीवरती 21 सीटा आम्ही निवडून आणलेल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, आम्ही सगळ्या महिलांनी जोर लावला, कारण का आम्हाला महिला नगर अध्यक्ष बसवायची होती आणि ती आम्ही बसवून दाखवली आहे. त्याबद्दल मी परत एकदा खेड शहरातल्या सगळ्या महिलांचे मनापासून आभार मानेन. आपल्याला जो काही विकास अपेक्षित आहे तो तर आपण दादांकडनं करूनच घेऊ. बघा, दादा बोलते पण आहे म्हणजे मिस्टर, कन्फ्युज करू नका. सगळे दादा बोलतात पण मला पण दादा बोलावं लागतं. कोकणची लोकप्रिय पारंपरिक लोककला खालूबाजा आज मुंबई शहरातून नष्ट होण्याच्या मार्गावर असताना तिला पुनरुज्जीवित करून प्रतिष्ठित दर्जा मिळवून देण्याचं महान कार्य दापोली तालुक्यातील इरणे गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध सनईवादक संदेश मुरुडकर आणि त्यांचे लहान भाऊ आंतरराष्ट्रीय शिट्टीवादक रुपेश मुरुडकर यांनी केलंय. आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सनई वादनाने या कलेला ऐतिहासिक वळण देत संदेश मुरुडकर यांनी सलग सनई वादन करून प्रतिष्ठेच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरलंय. संदेश मुरुडकर यांच्या या अद्वितीय कामगिरीचं आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेचं सध्या संपूर्ण भारतातून विशेष कौतुक होत आहे. गेल्या 25 वर्षात अनेक संकटे, अडचणी आणि संघर्षावर मात करत मुरुडकर बंधूंनी आपल्या वाडवडिलांची ही कला जीवापाड जपत जिवंत ठेवली आहे. त्यांचे त्रिमूर्ती संदेश खालूबाजा आणि नृत्य पथक हे मुंबईत शासकीय स्तरावर नोंदणीकृत असून या पथकाने लोककलेला एका सन्माननीय स्तरावर नेऊन ठेवलंय. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री नामदार आशिषजी शेलार यांनी संदेश मुरुडकर यांचा सन्मानपत्र देऊन विशेष गौरव केला. पारंपरिक लोककला जोपासल्याबद्दल त्यांनी संदेश मुरुडकर यांचे भरभरून कौतुक केले. या प्रसंगी मुंबई भाजपचे सचिव जितेंद्र राऊत, वॉर्ड अध्यक्ष प्रसाद जाधव, समाजसेविका लता सुभाष पालवणकर, मंगेश आंबोकर आणि रुपेश मुरुडकर उपस्थित होते. या पथकाला मुंबईत 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 5 एप्रिल 2026 रोजी रौप्य महोत्सवी वर्षाचा शानदार सोहळा सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. खालूबाजा या लोककलेला शासकीय मेळाव्यांमध्ये हक्काचं स्थान मिळवून देण्यासाठी मुरुडकर बंधूंचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असून कोकणी संस्कृतीचा हा अनमोल वारसा जपणाऱ्या संदेश मुरुडकर यांच्यावर सध्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. रायगड जिल्हा परिषद सभापतीपदी चंद्रकांत कळंबे आणि सौ रसिका राजा केणी यांची शिवसेनेच्या वतीने अधिकृत निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये या नवनियुक्त सभापतींचा यथोचित सन्मान करण्यात आला. ही निवड म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे. चंद्रकांत कळंबे आणि रसिका केणी यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मधील ग्रामीण भागातील विकास कामं अधिक गतीने मार्गी लागतील याची खात्री आहे. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले, महायुतीचे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. सुकिवली येथील औदुंबर श्री दत्त देवस्थान मठ येथे गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी हबप काशीनाथ नारायण चाळके यांच्या कृपाशीर्वादाने आणि गुरुवर्य योगीराज परमपूज्य परमाब्धिकार परमात्माराज महाराजांच्या आशीर्वादाखाली राम जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये सकाळी 9 वाजता श्रीराम मूर्तीला अभिषेक, 10 वाजता श्री सत्यनारायणची महापूजा आणि आरती, 11 वाजता नामस्मरण, 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा, महाआरती, नामस्मरण आणि प्रसाद वाटप, 1 वाजता महाप्रसाद, 3 ते 5 श्रीराम विजय ग्रंथाचं पठण, 6 ते 7 हरिपाठ आणि भजन सेवा, 8 ते 9 प्रवचन सेवा, 10 नंतर हरिजागर होणार आहे. तर या सोहळ्याला भाविकांनी उपस्थित राहून नामसंकीर्तनाचा लाभ घ्यावा अशी विनंती हबप श्रीकांत चाळके आणि समस्त चाळके परिवाराने केली आहे. सहजीवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर उपेंद्र तलाठी यांची निवड झाल्याबद्दल भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर,
माजी नगराध्यक्षा सौ उर्मिला शेटे पाटणे, माजी नगरसेविका सौ आशा संगरे, अजय तोडकरी, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य ओवेस चौगुले, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप भोसले उपस्थित होते. पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय निरंजन डावखरे यांच्या निधीतून साक्रोली जिल्हा परिषद मराठी शाळेस एक संगणक भेट देण्यात आला. याचं वितरण भाजपचे ज्येष्ठ नेते संजयजी बुटाला, ॲडव्होकेट मिलिंद जाडकर, शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिक्षक अमोल सतपाळसर उपस्थित होते. जालंधर पंजाब येथे आयोजित 74व्या अखिल भारतीय पोलीस ॲथलेटिक्स क्लस्टर स्पर्धा 2025-26 मध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस शिपाई शीतल संभाजी पिंजरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक प्राप्त केले. त्यांच्या या यशाबद्दल माननीय पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी अनिरुद्ध शेखर निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होतंय. माजी खासदार, शिक्षण महर्षी तथा सहकार महर्षी गोविंदराव निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून नर्सरीपासून नर्सिंग, ITI ते अभियांत्रिकी अशा विविध शाखांमध्ये संस्थेने उल्लेखनीय विस्तार साधलाय. गोविंदराव निकम आणि अनुराधाताई निकम यांनी संस्थेची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून शेखर निकम यांनी जबाबदारी सांभाळत संस्थेचा विकास पुढे नेला. सध्या ते आमदार म्हणून कार्यरत आहेत. आता नव्या पिढीकडे नेतृत्वाची धुरा सोपवत अनिरुद्ध निकम यांच्या रूपाने संस्थेला नवं नेतृत्व मिळालंय. अनिरुद्ध निकम यांनी कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण ऑस्ट्रेलियातून पूर्ण केलं असून ते उच्च शिक्षित आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी नवी जबाबदारी स्वीकारल्याने संस्थेच्या प्रगतीला नवं बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. या नियुक्तीबद्दल अनिरुद्ध निकम यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय निरंजनजी डावखरे यांच्या सौभाग्यवती सौ निलिमाताई डावखरे यांनी चिपळूण येथील पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या दूध प्रकल्पाला भेट दिली. यावेळी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांतजी यादव यांनी त्यांचं स्वागत केलं. तसेच या भेटीदरम्यान त्यांनी प्रकल्पाची सविस्तर पाहणी करत विविध विभागांची सविस्तर माहिती घेतली. वाशिष्ठी डेअरीचे आधुनिक व्यवस्थापनाचे आणि दर्जेदार उत्पादन प्रक्रिया फारच उल्लेखनीय आहे. स्थानिक शेतकऱ्यांना आणि दुग्ध व्यवसायाला चालना देणारा हा प्रकल्प परिसराच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा ठरतोय. तसेच अशा प्रकल्पांमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होत असते. त्यामुळे वाशिष्ठी डेअरी हा दूध प्रकल्प कोकणातील एक आदर्श मॉडेल असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. यावेळी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, रत्नागिरी शहर मंडळ अध्यक्ष दादा ढेकणे, नगरसेविका शीतल रानडे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटणकर, चिपळूण शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, वाशिष्ठी डेअरीचे जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात, मॅनेजर प्रदीप मगदूम यांच्या सर्व कर्मचारी उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.